कैलासवासी सचिन 11 आणि अर्णव 11शी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। बघा अगदी योगेश जर पाहिलं ना आपण तर हे दोन संघ डे फॉर्मॅट मधील आपण पाहिलं ना केपीएल मधील चॅम्पियन आणि रनर अप आहेत। तेच दोन संघ आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। मॅच मध्ये काय होईल, मॅचचा रिझल्ट कसा असेल, सामना कसा अगदी चुरशीचा होईल का, हे पूर्वार्धामध्ये काही प्रश्न विचारले जातील ते अगदी तुम्हाला पाहायला मिळतील। परंतु आवाज ऐकूया, अगदी आवाजामध्ये होईल बदल, सामन्यामध्ये होतोय बदल तसा आवाजामध्ये करूया बदल। आवाज ऐकूया, आमची निलेश जी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। थँक्यू। सुनील जी यांचा आवाज ऐकायला मिळेल। इस थँक्यू सो मच शेखरजी पाटील कुडावे गावाला रिप्रेझेंट करणारे अतिशय अभ्यासू समालोचक, त्यांना आपण मायक्रोफोन वरती ऐकत होतो। थँक्यू सो मच। एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते। एका साइडला सचिन स्मृती, खरं तर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या साइडला जर का आपण बघितलं तर अर्णव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे तो सर्वांमध्ये फायनल मध्ये या केपीएल च्या प्रवेश करणारा। 3 ओव्हर इस 3 षटकांचा सामना। सामन्याला सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार, पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर इथून मात्र तयार होतोय। संगमचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर या बॅटरकडे नाही आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। काय बॉल हाताळला, अतिशय वेगवान आणि सुरेख हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। बॅटरला शांत ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त वेग या गोलंदाजाने धारण केला। पुन्हा एकदा गोलंदाज निघाला। यावेळेला पहा व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला, बॉल थांबणार नाहीये, बॉल चालला 1 बाउंस सीमा पार, रन्स मिळतात 4। येतोय आर ट्रॉफी ब्रँडेड चौका, ठोक डीजे ठोकम ठोक। प्रणव डीजे शिवकर खऱ्या अर्थानं इम्प्रेस केले आज प्रत्येक प्रेक्षकांना, मात्र त्याने मंत्रमुग्ध करून सोडलं। ज्या पद्धतीने त्यांचं डीजे वादन आपण बघतोय। पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा, एक धाव कंप्लीट झाली आणि आता इथून मात्र एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला। एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल होतात। आता स्ट्रायकिंग इनवरती सध्या शुभम आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे खरं तर मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद प्रचंड आहे असा शुभम। पहिल्या मॅचचा सामनावीर, एक किताब देखील त्याने पटकावलेला आहे। यावेळेला पहा तिथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले। बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली, एकदा थांबू शकणार नाहीये, एकदा जरूर पाहायला मिळाले आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 6 धावा। यावेळेला पहा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडतंय काय, बॅट्समन झालाय OUT आउट, बॅटर बाद होतोय। पहिला झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला। बॅटर सचिन नाईक बॅक टू द पॅव्हेलियन। आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, तकदीर भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत।
बोलो तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, बॅटची कडा, बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, येतोय चौकार. तुझी माझी जोडी जमली. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती एक गडी बाद, 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल. चला गोलंदाज, वेळ कमी घ्या. विनायक सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याला प्राचारण केले जाते. पाहूया. चला वेळ कमी घ्या प्लीज. फिल्डिंग करणारा संघ कळकळीची विनंती आहे, कारण अजूनही आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. बॉल तयार होतो. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार झाला. पहिला सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. यावेळेला पहा विनायकचा हा बॉल ऑफसाईडला, चांगला स्क्वेअर कटचा फटका, बॉल चाललाय इंडिया गेटच्या मधनं, 2 पायांच्या मधून बॉल फरार, 4 धावा चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या चौकाराच्या साह्याने. आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्यानं बदल, 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे, पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच कळवत आहेत की हा वाईट बॉल. हा बॉल आता गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. 5 स्ट्राइक इन इनला षटकारांचा बादशाह, जो षटकार मारण्यासाठी खरं तर पटाईत आहे असा खेळाडू शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु फक्त एकच धाव मिळणार. खरं तर संघर्षाची लढाई लढतोय, कारण शुभम जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये कुठेतरी खेळपट्टीवरती टिकून राहण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला तो गेअर बदलू शकतो, ही त्याची खासियत आहे. आणि आतापर्यंत शांत बसला, परंतु पाहूया त्याचे आक्रमण कधी सुरू होईल हे देखील बघायचं. आणि याकरिता प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे, परंतु फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, 4 धावा चौकार. थँक्यू. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने आता रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत, 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता हे 3 बॉल विनायकच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये सलग 3 बॉल वरती 3 चौकार आलेले आहेत, कारण मागच्या षटकामध्ये देखील त्याच्या बॅटमॅन एक चौकार आपण बघितला. आणि या मॅच मध्ये सुद्धा तकदीर भोईर प्रभावित करतात आपल्या फटकेबाजीने. यावेळेला देखील बॅटची आतली कडा, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट झाली. आणि आता या एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत, 1 बॉल अजूनही बाकी आहे.
एक बॉल अजूनही बाकी आहे. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीचा बॉल बिग हिट काढण्याचा प्रयत्न, परंतु शांत ठेवलं शुभमला. आणि इथे मात्र बॅट्समन बाद होतोय. शुभम एक जबरदस्त खेळाडू, परंतु या मॅच मध्ये तो शांत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तो इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर प्रस्थान करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. चला वेळ कमी घ्या, टीम मीटिंग चालणार नाही. नेक्स्ट बॅटर थोडस धावत पळत आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावल्यानं व्यायाम चांगला होता असं म्हटलं जातं आणि तुम्हाला धावावं लागेल. आर्यन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. चला फिल्डिंग करणारा संघ वेळ सातत्यानं सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज देखील तयार झाला. आपल्या गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आला आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया विजय यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. 25 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल बिग हिट काढण्याचा प्रयत्न लावले. अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे आता पंच पडताळणी करतील, आपसात चर्चा करतील आणि त्यांचा आता निर्णय आपल्यापर्यंत येईल. ऑफिशियल पंचांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अमित प्रताप सिंग सर, संदीप पवार सर, हरिचंद्र फडके सर जे मात्र बळवलीचे आहेत. आणि पंचांचा निर्णय आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅट्समन झालाय OUT, आउट. येऊ द्या डीजे. बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा झटका खरं तर बॅटिंग करणाऱ्या सचिन 11 या टीमला बसला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतोय इनिंग नंबर 5 मध्ये. बॉल तयार. तनिष आला. तनिषसाठी हा बॉल. वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि डेथ ओव्हर मध्ये काय कमालीची गोलंदाजी करतोय विजय. प्रभावित करतो विजय. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना या ओव्हर नंबर 3 मध्ये. आणि इथे मात्र बॅटरला शांत ठेवले. तनिषसाठी टाकलेला हा बॉल हेलिकॉप्टर अटेंड केल्या. तिथे फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होतीये. या 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन संख्या आपल्याला पाहायला मिळते 27 धावा, 27 रन्स. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार. यावेळीचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मिस फिल्डिंग झाली. फिल्डर धावतायत परंतु काळजी घ्या मित्रांनो, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय हा चौकार. याने 31 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत.
या डेथ ओव्हर मधील शेवटच्या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार होतो आहे. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड होता. या वेगाचं प्रतिउत्तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समनला शांत ठेवलं आणि हा डॉट बॉल आला. एक बॉल अजूनही बाकी आहे. या षटकातील पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला देखील खोलवट टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला. रनआउटच्या रूपाने विकेट बॅटर बाद झाला. चला नेक्स्ट मॅच नितीन 11 आणि आर्या 11. नितीन 11 आणि आर्या 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी यायचं आहे. टॉस साठी लवकरात लवकर या. नितीन 11 आणि आर्या 11 दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चलो नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. सेमीफायनल 2 चा सामना नितीन 11 आणि आर्या 11 या दोन टीमच्या दरम्यान आपण बघणार आहोत. वासु शेठ यांच्या उपस्थितीमुळे टॉस केला. कॉल आहे टेल परंतु इथे हेड आला. टॉस जिंकला. निर्णय काय पेंडिंग आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ आता आपल्याकडे भरपूर कमी आहे. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चौतीस धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 34 धावा कंप्लीट करायच्या आहेत. चला बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये या. चला अर्णव 11 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. येस 34 धावांचं लक्ष्य. पाहूया आता या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होते. संगम भोईर आणि शुभम आपल्याला पाहायला मिळतात. सचिन नाईक यांचा पहिला बॉल फटका तिथे मात्र एक चांगला आपल्याला पाहायला मिळाला. एकदा जरूर आपण बघतोय आणि एका धावेच्या मदतीने आता धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय.
अर्णव 11 या संघाचा धावांचा श्री गणेश आपण बघितलात. बॉल तयार, विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर आहेत, पकडला जातोय जेल. विकेटचं प्रात्यक्षिक आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला झटका बॅटर संगम बॅक टू द पॅव्हिलियन. संगम इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. न्यू बॅटर लवकरात लवकर जायचंय. नवीन फलंदाज आता पाहूया. त्याच्यावरती आता भरपूर अपेक्षा आहेत या मॅचच्या, कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो सरळ मात्र फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पाहूया फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरणार आहे. सचिन 11 की त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्णव 11. या दोन टीम मधून आता पाहूया कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. आता नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने सुद्धा जिंकलेला आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि तोच विजय सध्या आता मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेला देखील मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग एकदा कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आपण बघतोय 2 धावा या बॉल वरती इथून मात्र ऍड केला गेला. टीमच्या स्कोरबोर्ड वरती एक आमचे गुणलेखक मित्र खूप चांगलं गुणलेखन करत असताना यावेळेला पहा लाईन आता पाहावी लागेल आणि तिथे पंच दोन्ही हात फैलावत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडला जात आहेत. समीकरण बदललंय. बॉल तुमच्याकडे शिल्लक 15 आणि 15 बॉल मध्ये आता तुम्हाला 31 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. 15 बॉल आणि 31 धाव्यांची गरज. हॅलो हॅलो थँक्यू सुनील सर. सर्वप्रथम सुनील सरांच्या इथं मनस्वी अभिनंदन, ज्यांनी मला इथं 2 शब्द कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्यक्त करण्याची संधी दिली. सर्वप्रथम सर्व आयोजकांचे सर्वतो शतश आभार. अतिशय रोमांचकारी असा सामना झालेला हा चालू. काहीसा गुणवत्तेचा, काहीचा क्षमतेचा, काहीचा सकारात्मकतेचा, काहीशी नकारात्मक. पाहूया पंचांचा पान करून 2-3 टप्प्याचा चेंडू, आकुडसा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू, तेवढ्या क्षमतेचा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. या स्पर्धेतील अतिशय सुंदरसा चेंडू. धावसंख्या मात्र आहे तिथेच. सुंदरशा पद्धतीनं या स्पर्धेला, या चेंडूला समाधानकारक, या चेंडूला मान सन्मान देताना पाहिलेला हा चेंडू. पुढील चेंडू काहीसा पंचांना पार करून टाळलेला चेंडू, अतिशय सुंदरशा पद्धतीने रोला चेंडू. हा मात्र काहीसा एक या चेंडूवर, एक या धावसंख्येवर मात्र समाधान मानावं लागतं. या समाधान 2 या धावसंख्येवर मात्र समाधान मानावं लागतं. या धावसंख्येवर षटक संपलंय आणि धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा. येणारे बॉल आता तुमच्याकडे शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. पाहूया आता कशा रीतीने इथून मात्र या धावा वसूल केल्या जातील. एक जबरदस्त बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का आपण बघितलं तर सचिन 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिली सेमीफायनलची मॅच सध्या आपण बघतोय. अतिशय देखणं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आज खरं तर पहिला दिवस आहे, परंतु पहा नीटनेटकं सुसज्ज क्रीडांगण या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळाडूंना
इथून मात्र उपलब्ध करून दिलं. नीती स्पोर्ट्स यांच्या विद्यमानानं हा क्रिकेटचा नंदनवन, क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय वासुशेठ भोई, नीती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, त्यांच्याच संकल्पनेतून खरं तर ही स्पर्धा साकारण्यात आलेली आहे आणि 5 दिवसाची ही स्पर्धा आपण बघतोय. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा, 27 धावा 12 चेंडू. धन्यवाद. 12 चेंडू आणि 27 धावा. एक क्रिकेटचा हा जो रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय, हा रणसंग्राम म्हणजे अनिश्चित का रणसंग्राम. 12 चेंडू 27 धावा होऊही शकतात आणि रोखूही शकतात. हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ. इथे 6 बॉल 6 षटकार होऊ शकतात, 6 चेंडू 6 धावा न होऊ शकतात, 1 बॉल 6 चेंडू 0 धावसंख्या होऊ शकते. एका धावसंख्येवर 1 चेंडूवर 6 षटकार मारू शकतो. हाच फक्त एकमेव क्रिकेट. तुम्ही गाव मर्यादित क्रिकेट खेळत असाल, वाडी मर्यादित क्रिकेट खेळत असाल, एकमेव गाव मर्यादित असेल, तुमचा संघ एक संघ क्रिकेट खेळत असेल, परंतु हा संघ एक शिस्तबद्ध संघ, एक नावलौकिक संघ, एक आपल्या क्षमतेनुसार खेळलेला संघ म्हणून आपल्या संघाची जबाबदारी घेऊन 11 खेळाडू खेळत असतात. मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्या धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती, 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय रोमहर्षक इथे जर का आपण बघितलं तर रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. रंगतदारपणा वाढला या मॅच मध्ये. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विजयचा. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत मात्र 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने समीकरण बदलले. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आता बॉल तयार होत आहेत. यावेळेला देखील पहा ऑफसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट बॉल आपण बघितलात आणि खरं तर विजय यांना शांत ठेवलं. समीकरण बदललंय. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. इथे जर का आपण बघितले तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे? कोणत्या संघाला इथून मात्र फायनलचं तिकीट मिळणार आहे? अर्जुन 11 की सचिन 11 या 2 संघांच्या मध्ये इथून मात्र लढत ही मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. काय आयोजन आपल्याला बघायला मिळते. वासुशेठ भोईर खरं तर कोणत्याच प्रकारची कमी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भासू दिली नाहीये. अतिशय देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र ही नाईट फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळते. ही नाईटची संकल्पना खरं तर रोशनीमध्ये ही सध्या स्पर्धा सर्वच आमचे प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतात. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 धावांचं लक्ष्य इथून मात्र गाठायचं बॅटिंग करणाऱ्या अर्जुन 11 या टीमला. आणि स्ट्रायकिंग इनिंगवरती सध्या फलंदाज उभा आहे मंथन नाईक. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे आणि त्या ताकदीचा आता योग्य वापर इथून मात्र करणं गरजेचं. गोलंदाजी मार्क वरती महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी बॉलर आलाय आर्यन आलं. गोलंदाजी मार्क वरती आर्यन भोईर. पाहूया आता कशा रीतीने गोलंदाजी करणारा. 6 बॉल मध्ये त्याला 21 धावा डिफेंड करायच्या आहेत. पाहूया बॉल तयार. आर्यन दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर नंबर 3 ला इथून मात्र सुरुवात होते. बॉल तयार होतवा, वेळ घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मध्ये. आता चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. बॉल तयार झाला. आर्यनचा वेगवान बॉल
जसा बॉल तसा फटका. बॉलच्या मिनिट वरती क्रिकेट खेळलं गेलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आर्यन यांचं केलं जात आहे. चौकारानं स्वॅग से करेंगे स्वागत. आणि पहिल्या बॉल वरती हा चौकार आला. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू 17 धावा. चला कळकळीची विनंती आहे खेळाडूंना, आपण फास्ट क्रिकेट इथून मात्र खेळायचं, कारण वेळ आता भरपूर महत्वाचा आहे. वेळेचं महत्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयाने विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातो. या वेळेला पहा, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होतीये. समीकरण बदललंय. 4 बॉल आणि विजयासाठी आता तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत 15. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. सेमीफायनलची मॅच आहे. तुम्हाला या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागते. 4 बॉल 15. थांबतोय, वेळ घेतोय, त्याला माहिती आहे मला योग्य टप्प्यावरती बॉल हाताळायचे आहेत. कॅप्टनने माझ्या खांद्यावरती का जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी मला यशस्वीरित्या पार पाडायची आहे या मॅच मध्ये. 4 बॉल आणि विजयासाठी 15 धावा. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का? जसा प्रेक्षकांना सामना बघण्यासाठी आवडतो तशी मॅच आपल्याला बघायला मिळेल का? 4 बॉल मध्ये 15 करायच्या आहेत. पुन्हा एकदा वेळ घेतोय आणि इथे जर का आपण बघितलं तर पहा, रनअप मध्ये कुठेतरी व्यत्यय आला. थांबतोय, वेळ घेतोय. गोलंदाजाला माहिती आहे मला आता बॉलला प्रॉपर ग्रीप करून बॉल हाताळायचे आहेत. इथे जर का आपण बघितलं तर थोडीशी धडधड देखील या गोलंदाजाची वाढली असेल. 4 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. स्ट्रायकिंग इन फलंदाज सध्या उभा आहे मंथन नाईक. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा जरूर घेतली, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये बॅकवर्ड इथे जर का आपण बघितलं तर पॉइंट रिजन मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होत असताना समीकरण थोडस अवघड होत चाललंय. आता बॉल तुमच्याकडे उरले 3 आणि 3 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू 15 धावा. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल अतिशय देखना फटका, परंतु फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातोय झेल लॉंग ऑन रिजन मध्ये आणि बॅट्समनला दिला जातोय आता परतीचा इशारा. बॅटर बाद झाला. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये आता रन्स करायचे आहेत 15. येऊ द्या डीजे. 15 धावांची गरज आहे. डीजे मास्टरला सुद्धा माहिती आहे की आता वेळ भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि 2 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. इथून जर का आपण बघितलं तर एक चुकीचा बॉल आला आणि त्यावरती जर मोठा फटका सजवला बॅटरने, या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार. 2 बॉल विजयासाठी 15 धावा. नवीन फलंदाज आला आहे विशाल. पाहूया विशालच्या माध्यमातून एक मोठा विशाल फटका इथून मात्र सजवला जाईल का? 2 बॉल मध्ये 15 धावांची गरज. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल आर्यनचा हा बॉल बॅटरला शांत ठेवलाय. इथे जर का आपण बघितलं तर काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूकता, विविधता, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले या बॉलरच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 बॉल त्याने हाताळले आणि 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि एक विकेट सुद्धा या गोलंदाजाने मिळवली. शेवटचा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि KPL च्या फायनल मध्ये इथून मात्र संघ दाखल होतोय. अर्थातच जर का आपण बघितलं तर सचिन 11 हा संघ KPL च्या फायनलचं तिकीट मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन, वेल प्लेड आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात अर्जुन 11 या टीमला. चला आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नशीब भोई ठरला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र बॅटिंग करत असताना 13 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नशीब भोईर आपण यायचं आहे आणि दुसरा सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साइडला आर्या 11 तर दुसऱ्या साइडला जर का आपण बघितलं
तर नितीन ब्रदर्स असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जशी मॅच स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे कोडावे गावचे एक गोड आवाज शेखरजी पाटील सरांना. धन्यवाद. येस थँक्यू. आपण पाहताय आवाज ऐकत होतात अगदी आपण पाहू शकाल सुनीलजी लांगोर सर आपण पाहताय सानपाडा. मी विनंती करतोय बघा आमच्या चला सन्मान करूया व्यासपीठावर नवी मुंबई अगदी आपण पाहताय नेरूल आणि त्या विभागातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे हर्षदजी मडवी सर आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. एक दर्जेदार अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली गेली. त्यानंतर रायगड समालोचक असून जे सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते हर्षदजी मडवी सर आणि त्यांचा आपण करूया इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय आमचे वासू शेठजी भोईर. अगदी आपण आपल्या शुभ हस्ते आपण हर्षदजी मडवी सरांना आपण सन्मान करायचा आहे. हर्षदजी मडवी सरांचा आपण करूया इथे शुभ सन्मान. त्यानंतर आणखी एक सन्मान आपण करतोय त्यानंतर आणखी एक सन्मान आपण करूया बघा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखी एक ज्यांचा आवाज आपण ऐकला ते आमचे आपण पाहताय सानपाड्यावरून येणारे सुनीलजी लांगोल सर. अगदी आपण पाहू शकाल.